महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। विश्व शांतीदूत भगवान गौतम बुद्धांना बुद्धगया येथे प्राप्त झाले ते ठिकाण बौद्ध भिक्खू आणि अनुयायांच्या स्वाधीन करावे, तसेच महाराष्ट्रातील एका बौद्ध भिक्खूंची महाबोधी महाविहार ट्रस्टमध्ये प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करावी या मागणीसाठी नांदेड येथे मंगळवारी महामोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचे नेतृत्व भंतेजींनी केले। बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मीयांचे पवित्र स्थळ आहे, परंतु बुद्धगया मंदिर कायदा 1949 अधिनियमानुसार हा महाविहार बौद्धेतर धर्मीयांच्या ताब्यात आहे। त्यामुळे येथे बुद्धांच्या तत्वज्ञानाची अवहेलना होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। हा महाविहार अन्य धर्मीयांच्या ताब्यातून मुक्त करत ते पवित्र ठिकाण बौद्ध भिक्खू तसेच बौद्ध अनुयायांच्या स्वाधीन करावे, तेथील ट्रस्टवर महाराष्ट्रातील एका भिक्खूची प्रतिनिधी म्हणून निवड करावी या मागणीसाठी नांदेडमध्ये मंगळवारी महामोर्चा संपन्न झाला। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर बौद्ध अनुयायी एकत्र आले। तिथून व्हीआयपी रोड मार्गे ITI शिवाजीनगर कला मंदिर, शिवाजी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत हा मोर्चा गेला। यावेळी हजारो बौद्ध अनुयायी भिक्खूंच्या नेतृत्वाखाली या मोर्चात सहभागी झाले होते। मार्च महिना असूनही ऊन मात्र प्रचंड असून या उन्हात मोर्चेकरींसाठी थंड पाणी व फराळाची व्यवस्था मोर्चाच्या मार्गावर विविध संघटनांच्या वतीने करण्यात आली होती। तळपत्या उन्हात हजारो अनुयायी सहभागी झाल्याने रस्ता फुलून गेला होता। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते, नांदेड। जय भीम। मी ॲडव्होकेट अभिमान राऊत। आज 25 मार्च रोजी नांदेड येथे भव्य मोर्चाचे आयोजन केले होते। महाबोधी बुद्धगया महाविहार हे बऱ्याच वर्षापासून हे टेम्पलचा हे ऍक्ट असा आहे की त्यामध्ये 9 जणांची एक समिती आहे। त्यामध्ये 5 लोक हे हिंदू धर्माचे असतील आणि 4 हे बौद्ध धर्माचे असतील। पण आजपर्यंत भारतामध्ये असं एकही ठिकाण नाही समजा की ज्या ठिकाणी समजा हिंदूचं असेल तर तिथे हिंदूचंच आहे आणि फक्त बुद्धगया बौद्ध विहारामध्येच एकमेव असा ऍक्ट लागू आहे की तिथं 5 हिंदू आणि 4 बौद्ध असं आहे। तरी आमची या मोर्चातून आज प्रशासनाला आव्हान आहे की लवकरात लवकर बुद्धगया इथलं विहार हे बुद्धांच्या ताब्यात द्यावं, भिक्खू संघाच्या ताब्यात द्यावं। यासाठी आम्ही 25 मार्च रोजी भव्य मोर्चा नांदेडमध्ये काढलेला आहे आणि भव्य हजारोच्या लाखोच्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। एवढे जय भीम। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।